संत तुकाराम हे इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी संत व कवी होते. त्यांचा जन्म देहू या गावात माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून देखील ओळखतात. जगद्गुरू तुकाराम हे लोककवी होते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तवेळ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी, निर्भीड आणि वेळेप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दामध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत व कवी होते. वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनापर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटलं की तो फक्त तुकारामांचाच, एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगाचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. भागवत धर्माचा कळस होण्याचे भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. मंत्रांचे पवित्र शब्द कळेत पाझरते, त्याची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा अनेकांनी अनेक अंगाने अभ्यास करून त्याचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्याच्या मुखामध्ये कायमच आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्याच्या तोंडून अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले. यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही, तर ती जनसामान्याच्या मुखामध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोकसंत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले.